नमस्कार. मी अरविंद आठले. या यूट्यूब चॅनलवर मी अनामिका आपल्यासमोर मेंदू एक अजब यंत्र या विषयावर काकांचे विचार, अनुभव आणि अभ्यास यातून तयार झालेले साहित्य त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या वतीने आपल्यासमोर व्हिडिओ रूपाने प्रस्तुत करते आहे. आजचा आपला या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आठले काकांनी स्वतःचे अनुभव या मेंदूच्या अभ्यासाशी जोडून त्या अवस्थेचे वर्णन केलेले आहे. ते काकांचे अनुभव असून ते मी आहेत तसेच प्रथम पुरुषी स्वरूपात आपल्यासमोर मांडते आहे, याची कृपया नोंद घ्यावी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर हो, धरिला पंढरीचा चोर. हा अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मंडळी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. संत जनाबाईने लिहिलेला हा अभंग वरवर भक्तीचा वाटत असला तरी त्यातील चोर आणि हृदयबंदीखाना या प्रतिमा थेट षण्मुखी मुद्रेच्या प्रक्रियेला स्पर्श करतात. षण्मुखी मुद्रेत आपण बाह्य जगाचे 6 दरवाजे म्हणजेच 2 डोळे, 2 कान, 1 नाक आणि 1 तोंड बंद करतो. तेव्हा आपण शरीराचा एक बंदीखाना तयार करतो आणि या बंदिस्त अवस्थेत आपण त्या चैतन्याला म्हणजेच पांडुरंगाला आत कोंडून ठेवतो. जेव्हा बाहेर जायचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा तो चोर म्हणजेच परमात्मा किंवा चैतन्य आत प्रगट व्हायला भाग पडते. इथे बेडी म्हणजे तुमचा श्वास आणि नाद. षण्मुखी मुद्रेत भ्रामरीच्या माध्यमातून जो नाद निर्माण होतो तो त्या चित्ताला बेडी घालतो. मन बाहेर भटकू देत नाही, ते त्या नादाशीच बांधले जाते. षण्मुखी मुद्रेत जेव्हा बाह्य शब्द थांबतात तेव्हा आत फक्त सोहम अर्थात तो मीच आहे हा नाद शिल्लक राहतो. जनाबाई म्हणतात त्याप्रमाणे हा सोहम शब्दांचा मारा म्हणजे आपल्या मीपणावर केलेला आघात आहे. तेव्हाच तो विठ्ठल म्हणजे आपल्यातील शुद्ध चैतन्य व्याकुळ होऊन प्रगट होतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर बंदीखाना म्हणजे सेन्सरी डेप्रिवेशन असते. चोर म्हणजे मेंदूच्या कोपऱ्यात दडलेला तो आनंद जो एरवी बाह्य विचारांमुळे सापडतच नाही. मारा म्हणजे मंत्रांची किंवा नादांची स्पंदने. महाराष्ट्रातील वारकरी संतांनी योगशास्त्रातील या कठीण क्रिया, मुद्रा, नाद आणि समाधी अत्यंत सुलभ आणि रसाळ अभंगातून मांडलेल्या आहेत. षण्मुखी मुद्रा, भ्रामरी आणि त्यातून प्रकट होणारा नाद यावर अनेक संतांनी भाष्य केलेले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, कान कोंडुनी नाद ऐकला, डोळे मिटुनी देव देखिला. हे षण्मुखी मुद्रेच्या अनुभवाचे तंतोतंत वर्णन आहे. कानाचे द्वार बंद केल्यावर जो अनाहत नाद ऐकू येतो आणि डोळे मिटल्यानंतर जो अग्निवर्ण प्रकाश दिसतो तो माऊलींनी इथे सांगितलेला आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा भ्रामरी आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या अनाहत नादांचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. घंटा नाद कानी पडती, विठ्ठल मूर्ती दिसली डोळा. येथे घंटानाद म्हणजे भ्रामरीनंतर आणि समाधीच्या सुरुवातीला येणारा तो आंतरिक आवाजच आहे. एकनाथ महाराजांनी भागवत आणि त्यांच्या अभंगात शरीराच्या 9 द्वारांचा उल्लेख करून
10व्या द्वाराकडे म्हणजे सहस्त्राराकडे कसे जावे हे सांगितले आहे. 9 द्वारे कोंडोनी दशमी प्रवेश कीजे. हे षण्मुखी मुद्रेत आपण वरची 6 द्वारे डोळे, नाक, कान आणि मुख बंद करून प्राणाला वरच्या दिशेला म्हणजे भ्रूमध्याकडे ढकलतो. त्याचेच हे वर्णन आहे. संत निवृत्तीनाथांनी सुद्धा नादाच्या मेळातून म्हणजे भ्रामरी सारख्या लहरीतून जेव्हा ब्रह्म कळते तेव्हा ते डोळ्यासमोर तेज बनून प्रकट होते असे वर्णन केले आहे. जेव्हा आपण बाह्य इंद्रियांना कोंडतो म्हणजेच षण्मुखी क्रिया करतो तेव्हा मेंदूचे ॲसिटिल कोलिन नावाचे रसायन आंतरिक एकाग्रता वाढवते. संतांनी ज्याला विठ्ठल किंवा ब्रह्म म्हटले आहे तो मेंदूच्या भाषेत प्युअर कॉन्शियसनेसचा अनुभव आहे, जो बाह्य गोंधळ थांबल्यावरच घेता येतो. ही अभंगातील वर्णने वाचल्यानंतर असे वाटते की आपले संत हे केवळ कवी नव्हते, तर ते प्रगत न्यूरोसायंटिस्ट म्हणजे मेंदूचे वैज्ञानिक होते. त्यांनी आपल्या शरीरावरच हे प्रयोग केलेले होते. मागे मी एका बुऱ्हाणपूर येथे झालेल्या एका योग्याच्या भेटीबद्दल आपणाशी बोललो होतो. त्याने मला तिन्ही बंध लावून समाधी कशी लावावी याचे प्रात्यक्षिक दिले होते. मूलबंध, उड्डियान बंध आणि जालंधर बंध असे ते 3 बंध आहेत. हे एकाच वेळी लावून समाधीची अवस्था प्राप्त करणे याला योगशास्त्रात महाबंध असे म्हणतात. आपण उपासना कराल तेव्हा जर गुरुकृपा असेल तर हे बंध आपोआप लागतात असा माझा अनुभव आहे. अगदी नवली आदी क्रियासुद्धा आपोआप होते. हे बंध लावताना शरीरातील प्राणशक्ती एका विशिष्ट दाबाखाली येते. मूलबंध हा ऊर्जेला खाली जाण्यापासून रोखतो. उड्डियान बंध हा ऊर्जेला मधल्या भागात मणिपूर चक्रात वेगाने वर ढकलतो. जालंधर बंध हा ऊर्जेला मेंदूच्या बाहेर जाण्यापासून रोखतो आणि तिला पुन्हा मेंदूच्या गाभ्याकडे वळवतो. जेव्हा हे तिन्ही बंध लावले जातात तेव्हा पाठीच्या कण्यातील सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे CSFचा दाब मेंदूकडे वाढतो. हा दाब मेंदूच्या मध्यभागी असलेल्या पिनियल आणि पिट्यूटरी ग्रंथींना उत्तेजित करतो. या दबावामुळे मेंदू तात्काळ बीटा लहरींकडून गॅमा आणि डेल्टा लहरीमध्ये म्हणजेच समाधीच्या लहरींमध्ये जातो. त्रिबंधाच्या स्थितीत हृदयाची गती आणि श्वसन अत्यंत कमी होते. मेंदू सर्वायवल मोड सोडून कॉस्मिक मोडमध्ये जातो. अशा वेळी चेहऱ्यावर तेज दिसते. ते मेंदूतील रसायनांच्या प्रचंड प्रवाहामुळे असते. त्रिबंधामुळे ऊर्जेचा स्तंभ कण्यात स्थिर होतो. तेव्हा शरीराभोवती एक तीव्र इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. पाठीचा कणा पूर्ण सरळ म्हणजे परपेंडिक्युलर होतो असा माझा अनुभव आहे. बहुतांशी लोक व्यायाम म्हणून हे बंध लावतात, कारण ते योगाचा मूळ उद्देशच समजून घेत नाहीत. ते एक व्यायाम प्रकार म्हणून नकळतच तो बंध वापरतात. परंतु मी जे बंध प्रत्यक्षात त्या महान योग्याचे पाहिले आहेत ते पाहिल्यानंतर खरे बंध काय आहेत हे मी समजू शकलो. खेळातील कार चालवणे आणि प्रत्यक्षात कार चालवणे यामध्ये जो फरक आहे तोच यामध्ये आहे. मला काय म्हणायचे हे तुम्ही समजू शकता. मूलबंध लावल्यामुळे पेल्विक भागातील मज्जासंस्था सक्रिय होते. याचा थेट परिणाम मेंदूच्या लिंबिक सिस्टीमवर म्हणजे जे भावनांचे केंद्र आहे त्यावर होतो. कामभावना, कामवासना, भीती आणि राग या केंद्रांना हा बंध शांत करतो. ही ऊर्जा लैंगिक कर्माच्या ऐवजी बौद्धिक किंवा आध्यात्मिक कार्यासाठी मेंदूकडे वळवली जाते. उड्डियान बंधात पोट आत खेचले जाते.
त्यामुळे ओटीपोटातील दाब बदलतो. हा दाब पाठीच्या कण्यातील सेरेब्रोस्पायनल फ्लुइडला वरच्या दिशेने म्हणजे मेंदूकडे ढकलतो. मेंदू या द्रवात तरंगत असतो. जेव्हा या द्रवाचा दाब मेंदूच्या मध्यभागावर म्हणजे पिनियल ग्लँडवर येतो, तेव्हा योग्यांना दिव्य प्रकाश दिसू लागतो. जालंधर बंधात जेव्हा आपण हनुवटी छातीला लावतो, तेव्हा गळ्यातील कॅरोटिड सायनसवर दाब येतो. त्यामुळे मेंदूला त्वरित संदेश जातो की हृदय आणि श्वास शांत करा. त्यामुळे हृदयाची गती मंदावते आणि मेंदूच्या लहरी बीटावरून अल्फा किंवा थीटाकडे वळतात. हे मेंदूला हायबरनेशन किंवा समाधीच्या जवळ नेणारे स्विच आहे. पाठीचा कणा जेव्हा पूर्ण सरळ असतो, तेव्हा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शरीराच्या ऊर्जेला खाली खेचू शकत नाही. उलट ती ऊर्जा कण्याला धरून वरच्या दिशेला म्हणजे मेंदूच्या सर्वोच्च बिंदूकडे सहस्राराकडे प्रवाहित होते. तेव्हा मेंदूतील अहम हे केंद्र पूर्णपणे बंद होते आणि जेव्हा हे केंद्र शांत होते, तेव्हा माणसाला स्वतःच्या शरीराचे, काळाचे आणि स्थळाचेही भान राहत नाही. तो खोल समाधीत चालला जातो. त्याच्या मीपणाचा पूर्ण विलय होतो आणि स्वतःच तो विश्वाचे केंद्र बनून जातो. संत ज्ञानेश्वरांनी अवघे विश्वचे माझे घर ही जी अवस्था वर्णन केली आहे, ती हीच आहे. भान हरपलेल्या या स्थितीत सेकंद आणि युगे यातील फरक संपतो. मेंदूचा जो भाग वेळ मोजतो तो या स्थितीत स्तब्ध होऊन जातो आणि योगी कालातीत होतो. तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन करताना म्हणतात, देहभान हरपले चित्त चैतन्यासी मिळाले. आता आपण भ्रामरी आणि षण्मुखी मुद्रा यांचा प्रात्यक्षिकासह विचार करणार आहोत. भ्रामरीमध्ये असा भुंग्यासारखा गुंजारव केला जातो आणि त्याचा कंप मेंदूच्या पेशींना अल्फा आणि थीटा लहरींमध्ये घेऊन जातो. ही कंपने मेंदूतील सेरेब्रोस्पायनल फ्लुइडला उत्तेजित करतात. त्यामुळे मेंदूला एक प्रकारचा आंतरिक मसाज मिळतो. भ्रामरी करताना होणाऱ्या गुंजारवाचा थेट परिणाम वॅगस नर्ववर होतो, जी मेंदूपासून शरीराच्या मुख्य अवयवांपर्यंत गेलेली आहे. ही कंपने त्या नर्वला उत्तेजित करतात, ज्यामुळे शरीराची पॅरासिम्पथेटिक यंत्रणा जी शांततेसाठी जबाबदार आहे ती सक्रिय होते. त्यामुळेच भ्रामरीनंतर भीती, चिंता किंवा कामवासनेच्या लहरी शांत होऊन एक गंभीर प्रसन्नता उत्पन्न होते. खरी भ्रामरी ही टाळू किंवा मेंदूचा मध्यभाग यामध्ये गुंजारव करते. जेव्हा आवाज मेंदूच्या गाभ्यामधून घुमतो, तेव्हाच तो शरीरातील सर्व नाड्या कंपित करू शकतो. भ्रामरीचा नाद हा सलग आणि मृदू असावा लागतो, जसा एखाद्या लांबून येणाऱ्या भुंग्याचा आवाज असतो. भ्रामरी हे नादानुसंधान आहे, केवळ ब्रीदिंग एक्सरसाइज नाही. षण्मुखी मुद्रेत जेव्हा भ्रामरी करतात, तेव्हा तो आवाज बाहेर जात नाही, तर तो डोक्यातच घुमतो. हा नाद मेंदूच्या मध्यभागी असलेल्या पिनियल ग्लँडवर आघात करतो. या आघातामुळे प्रकाश दिसणे किंवा आनंद लहरी निर्माण होणे अशा क्रिया सुरू होतात. षण्मुखी मुद्रा ही केवळ दाबणे नसून ती अंतर्बाह्य द्वारबंदी आहे. यात चेहऱ्यावरील स्नायू पूर्णपणे शिथिल असावे लागतात. जर चेहऱ्यावर ताण असेल तर मेंदूच्या लहरी बीटा लहरींमध्येच अडकून राहतात. खरं तर ज्यांनी षण्मुखी आणि भ्रामरीचा सखोल अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी
मृत्यू हा सुद्धा षण्मुखीचाच एक प्रयोग असतो. अर्थात सर्व बाह्यद्वारे बंद करून पूर्णपणे त्या आंतरिक नादात विलीन होणे. भ्रामरी आणि षण्मुखी केल्यानंतर काही काळ अजिबात बोलू नये, शांत राहावे, तरच तिचा परिणाम जाणवेल. या ठिकाणी आपण संत जनाबाईने या विषयावर लिहिलेल्या आणि आपण सुरुवातीला अभ्यासलेल्या अभंगाचा विचार करा, म्हणजे या विषयाचे महत्त्व आणि उद्दिष्ट तुमच्या लक्षात येईल. नुसत्या भ्रामरीचा बाह्य नाद असेल तर षण्मुखीमध्ये भ्रामरीचा नाद हा अंतर्नाद असेल. भ्रामरी इतका तो बाह्यरित्या स्पष्ट ऐकू येणार नाही. दोन्हीचेही एक महत्त्वाचे उद्दिष्ट असे ते म्हणजे मेंदूमध्ये कंप अर्थात व्हायब्रेशन्स उत्पन्न करणे. या ठिकाणी मी आपली सर्वांची रजा घेते. आता आपण प्रथम भ्रामरीचा आणि नंतर षण्मुखी भ्रामरीचा असा प्रात्यक्षिकाचा अभ्यास स्वतः आठले काकांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. चला तर मग आपण ते प्रात्यक्षिक पाहूया. मी अरविंद आठले. गेल्या अनेक दिवसांपासून आपण मेंदू या विषयावर बोलतो आहोत. मेंदूचा अत्यंत सखोल असा अभ्यास, सर्व प्रांतांना स्पर्श करणारा असा अभ्यास आपण केलेला आहे. आणि शेवटी आपण षण्मुखी आणि भ्रामरी या मेंदूशी संबंधित असणाऱ्या ज्या क्रिया आपल्या संतांनी शोधलेल्या आहेत, अनंत कालापासून आहेत, त्या ऋषीमुनींपासून चालत आलेल्या, पण संतांनी त्याचा अभ्यास केला. संत हे त्याचे आधुनिक वैज्ञानिक होते. संत जनाबाई, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, निवृत्तीनाथ, अनेक संतांची वचनं मी त्यासाठी आपल्यासमोर प्रस्तुत केलेली होती. आज आपण भ्रामरी कशी करायची हे बघणार आहोत. भ्रामरी, भ्रमर म्हणजे जो छोटा किडा असतो काळा, भू 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 असा त्याचा आवाज असतो. असा आवाज करत हा किडा सर्वत्र फिरत असतो. तर या आवाजामुळे शरीरात अत्यंत कंपन उत्पन्न होतात, व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणू. आणि कुठलंही व्हायब्रेशन हे शरीराला अत्यंत उपयोगाचं असं आहे. जास्त चर्चा मी आता करणार नाही, कारण ही चर्चा सगळी आधीच्या भागांमध्ये झालेली आहेत. तर भ्रामरी आपण सध्या करणार आहोत. भुंग्यासारखा आवाज, परंतु तो तोंडाने काढायचा नाही आहे. तो कसा होतोय हे तुम्ही प्रत्यक्ष पहा. हा काही प्राणायामाचा प्रकार नाही आहे, लक्षात ठेवा. बरेच जण हा प्राणायाम म्हणून वापरतात. तो जरी तसा असला तरी मुख्य त्याचं उद्दिष्ट प्राणायाम हे नाही आहे. ध्यानासाठी अत्यंत आपल्या मेंदूला तयार करणं, आनंदाच्या लहरी शरीरात उत्पन्न करणं, याचं सामर्थ्य या भ्रामरीमध्ये आहे. आणि ते तुम्ही अनुभवावं अशी माझी फार तीव्र इच्छा आहे. तर आपण भ्रामरी सुरू करूया. तर सुरुवातीला आपण भ्रामरी डोळे बंद करायचे. लक्ष आपलं पूर्णपणे टाळू, ही आत जी टाळू आहे या भ्रूमध्याच्या आणि मागच्या या भागाच्या मध्ये हा टाळूचा भाग येतो. तर या ठिकाणी आपण त्याचा आवाज, कंपन त्याची त्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघूया आपण. तर मी सुरुवात करतो. डोळे शांत बंद ठेवा, पूर्ण लक्ष आत द्या. त्या आवाजाची कंपना आत अशी पसरली पाहिजेत, व्हायब्रेशन असे आत उत्पन्न झाले पाहिजेत. त्याचा एक आनंद आहे, त्या नादाचा एक आनंद आहे. त्या नादात तुम्ही गुंत होऊन जाता, भान हरपून जाण्या इतकं या नादात सामर्थ्य आहे. हे मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगू शकतो. मी अनेक वर्ष हठयोगाचा अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासाचा हा परिचय गेल्या अनेक वर्ष मी याचा उपयोग नाही केलेला, परंतु हा परिचय आपल्याला करून द्यावा ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी हे आता करतो आहे. तर डोळे बंद, लक्ष पूर्णपणे टाळूच्या तिथे आत मेंदूमध्ये व्हायब्रेशन उत्पन्न झाली पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे.
आणि त्यानंतर शांत बसा एखादं मिनिट तरी. भ्रामरी झाल्यावर जर लगेच आपण बोलून आपण कसं केलं आणि काय हे आपण करणार नाही आहोत. 1 मिनिट, अर्धा मिनिट मी थांबणार आहे. त्यावेळी आपण शांत ऑब्झर्व्ह करा की चेहऱ्याचे एक्सप्रेशन काय आहेत, डोळ्याचे एक्सप्रेशन काय आहेत, चेहऱ्याचे भाव काय आहेत, चेहऱ्यावर एक प्रकारे जी तृप्ती येते ती कशी आहे, या सगळ्याचं या काळात आपण निरीक्षण करावं. तर आता सुरू करतो. आत कंपन जी होतात त्याचा अनुभव घ्या. अगदी या भ्रूमध्यात तुम्हाला प्रकाश दिसायला लागेल इतकी ताकद या भ्रामरीमध्ये आहे. आता आपण षण्मुखी करणार आहोत. 2 डोळे, 2 कान, नाक आणि तोंड अशी ही 6 मुख आहेत आपल्याला चेहऱ्याच्या वर. त्याच्यामध्ये हे 2 अंगठे जे आहेत हे कानात ठेवायचे. नंतर वरची 2 बोटं जी आहेत ती ह्या डोळ्यावर ठेवायची, इथे भुवई आणि ह्याच्यामध्ये एका, आणि मग करंगळी ही या ओठावर ठेवायची आहे. हे असं आहे. त्याच्यामध्ये रिलॅक्स राहायचं आहे. असं दाबून ठेवायचं नाही आहे, रिलॅक्स राहायचं आहे. आणि आपण हम याचा उच्चार करणार आहोत, भृंगाचा, जो मगाशी भ्रामरीमध्ये आपण केला तसा याच्यात करणार आहोत. तर हे नाकावर हे बोट ठेवलेलं आहे आणि तोंडावर हे ठेवलेलं आहे. आवाज नाकातून येईल, थोडी फट ठेवायची त्या ठिकाणी. आता मी दाखवतो. याचा भ्रामरी इतका मोठा आवाज येणार नाही, कारण हा आवाज आत मुरणार आहे. भ्रामरीमध्ये आपण बाह्य आवाज आहे, याच्यामध्ये अंतर्नाद आहे. एवढा फरक लक्षात ठेवा. तर आपण सुरू करूया. ही 6 आपण द्वार बंद केलेली आहे. भरपूर श्वास घ्यायचा. हात आपण असे केलेले आहेत त्यामुळे छाती विस्तारते आपली, त्यामुळे जास्तीत जास्त फुफ्फुसांमध्ये जागा उत्पन्न होईल.
सावकाश डोळे उघडा. बोलण्याची इच्छा होत नाही. आता तुम्हाला सांगायचं म्हणून मी बोलतोय, नाही तर यावेळी मी बोलणार नाही. शांतपणे त्या अवस्थेत असे आतून स्पंदनं उत्पन्न होतात, नाद उत्पन्न होतात. या ठिकाणी प्रकाश दिसायला सुरुवात होते आणि आत्मानंदात तुम्ही मग्न होऊन जाता. हे अतिशय महत्त्वाची अशी साधना आहे. प्रत्येक संतांनी या साधनेचं वर्णन केलेलं आहे, क्षणमुखी. तर एवढा अभ्यास सध्या पुरे आहे. आपली रजा घेतो. ही मालिका या ठिकाणी मेंदू एक अनोखे यंत्र ही संपते आहे. नमस्कार.